नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। साधारणतः 2 ते 3 महिन्यांपासून दररोज असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार। साधारणतः डिसेंबर महिन्यापासून हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत आहे। आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली की काय असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला इतका विलंब का झाला। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, तसेच इतर काही तांत्रिक कारणामुळे आणि निधीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकला नव्हता। परंतु सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच अधिवेशनामध्ये हप्त्याची तरतूद केली जाईल, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जाईल आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल। आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कर्जमुक्तीचा लाभ नाही, सरकारला न्यायालयाची नोटीस। 2017च्या कर्जमाफीपासून पात्र असताना देखील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश। नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना फटका, आर्थिक अडचणी वाढल्या, शासनाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर खतांच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींची मागणी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरिता 6,000 कोटींची मागणी करण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर आली आहे। विमान जमिनीवरती आदळण्यापूर्वी झाडावर कोसळले। अजितदादांच्या विमान अपघाताची कारणे 22 पानांच्या चौकशी अहवालातून झाली उघड। अपघाताच्या घटनेनंतर 1 महिन्यांनी अहवाल आला असून विमान जमिनीवरती आदळण्यापूर्वी झाडावरती कोसळले असल्याची माहिती आता समोर आली आहे। अनेक पात्र लाडक्या बहिणींचे हप्ते थांबले। ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याची लाडक्या बहिणींची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असताना परंतु ई-केवायसी न केल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे हप्ते आता थांबले असल्याचे चित्र आहे। CCI कापूस खरेदी मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्राला पाठपुरावा। पणन मंत्र्यांचे सभागृहामध्ये निवेदन। सध्या जर बघायला गेलं तर CCI कापूस खरेदी 15 मार्चपर्यंत आता आहे। अवकाळीचे संकट टळले, उन्हाची तीव्रता वाढली, हवामानामध्ये मोठा बदल। सध्या जर बघायला गेलं तर दिवसेंदिवस आता तापमानामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाची जगाला चिंता। जगाचे टेन्शन वाढले, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडणार। तिकडे युद्धाचा तर इकडे सोन्याच्या दराचा देखील भडका सुरू। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता। एआयच्या वापरामध्ये डेटा सुरक्षेचे आव्हान। एआय शेती क्षेत्रामध्ये क्रांती येईल असं सांगितलं जात आहे। डिजिटल युगामध्ये डेटा हीच संपत्ती आहे। शेतकऱ्यांची ही संपत्ती सुरक्षित राहील का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। केळीच्या दरात खानदेशामध्ये घसरण। खानदेशात मागील काही दिवसांमध्ये केळीच्या दरामध्ये क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांची घसरण झाली आहे। कांद्याला 100 ते 1850 रुपयांचा दर। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 100 ते कमाल 1850 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडणार नाही, उबाटा आमदार वरुण सरदेसाई यांचे स्पष्टोक्ती। आता शरद पवार राज्यसभेवरती जाणार का नाही याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजना इतर खात्यांवरती अन्याय करणारी। शिंदे सेनेच्या मंत्र्यांनंतर आता भाजपाच्या मंत्र्यांनीही लाडकी बहीण योजना इतर खात्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप केला असल्याचं बघायला मिळत आहे।
शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा रखडला. अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. लाखो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अधिवेशनामध्ये शब्द देखील नाही. सध्या जर बघायला गेलं तर खरीप हंगामाचा पीक विमा अद्याप देखील जमा झाला नसल्यामुळे पीक विमा मिळणार का नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतीमध्ये एआयच्या नावाखाली इव्हेंटबाजी, अंमलबजावणीवर जयंत पाटील यांचा सरकारला सवाल. शेती आयात निर्यात धोरण व पानंद रस्त्यांवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल. कापूस सोयाबीन तुरीसाठी स्वतंत्र समितीची मागणी. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. अनिल देशमुख यांनी मागणी केली आहे तात्काळ समितीची मागणी. नरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्त्यांना मोठा दिलासा. 10 कामांची मर्यादा हटवण्यामध्ये येणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर नरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्त्यांना आता मोठा दिलासा मिळणार. अदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्यास विलंब होत आहे. सरकारनं निधी मंजूर केला असला तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती गत खरीप हंगामातील नुकसान भरपाई जमा नाही. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही. देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवरती निशाणा बघायला मिळत आहे. भारतीयांची डेंग्यूची भीती कमी होणार. 2027च्या सुरुवातीलाच येणार स्वदेशी डेंग्यू लस घेतल्यास डेंग्यू होणारच नाही. सोने तारण कर्जामध्ये झपाट्याने वाढ. एका वर्षात 127% उसळी. डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 24,061 कोटी रुपयांचे नवीन सोने कर्ज वितरित झाले. केळी उत्पादकांना 11 कोटींची विमा भरपाई मंजूर. शेतकऱ्यांना दिलासा. सौदा मंडळातील 2024-25च्या आंबिया बहार फळ पीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच आता पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहामध्ये दिली. कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये अश्रू. प्रति किलो 10 रुपये दर. उत्पादन खर्च देखील निघेना. दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मागील 1 वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. सरकारने यावरती काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान. जनगणनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना 4 ते 6 मार्च दरम्यान प्रशिक्षण. 1 एप्रिलपासून प्रत्यक्ष घरगणना. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त प्रधान जनगणना अधिकारी. सुनेत्रा पवारांकडे असलेल्या खात्याची उत्तरे देणार अन्य मंत्री. त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय. खत अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 1,70,000 कोटींचे खत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा कृषी मंत्र्यांचा निर्णय. रब्बीचा हंगाम संपत आला तरी खरीप पीक विम्याची रक्कम मिळेना. सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित असल्याने या प्रश्नी आता त्वरित कारवाई करण्याची देखील मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि कृषी विभागाने असं देखील सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे पीक विमा नेमका कधी मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु याच मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल असं सांगण्यात आलं आहे. प्लॅस्टिक फुलांवरती बंदी. विधानसभेमध्ये प्रश्न गाजला. मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये ग्वाही. सध्या जर बघायला गेलं तर राज्यात आता प्लॅस्टिक फुलांवरती बंदी आणण्यामध्ये आली आहे. कर्जमाफीच्या आशेने 53 लाख शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकले. जुन्या कर्जमाफीतील 6,56,000 शेतकरी 9 वर्षापासून मदतीपासून वंचित. कर्जमाफीच्या दिशेने हालचाली. लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. पारोळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 कोटी 4 लाखांचे अनुदान जमा. शेतकऱ्यांना दिलासा. अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. बाजारामध्ये मिळेना भाव. कापूस विकणार कसा? कापूस उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात. बाजारातील खासगी आणि गाव पातळीवरील खरेदीमध्ये भाव कमी मिळत असल्यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र. महावितरणाचा दणका. 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. 50 कोटीहून अधिक थकबाकी. स्मार्ट मीटर धारकांवरती ॲटो डिस्कशनची कारवाई. सध्या जर बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. 1.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा. खरीपाचे नुकसान अधिवेशनामधून अपेक्षा. अहिल्यानगर जिल्ह्याचे अपडेट. अहिल्यानगर जिल्ह्यातील साधारणतः 1.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा असून आता याच अधिवेशनामध्ये पीक विम्यासंदर्भातील मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. लवकरच पीक विमा मिळण्याची शक्यता.
बँका पतसंस्थांना आता लागले मार्च एंडचे वेध. वसुली पथकांची मोहीम, कर्जदारांची तारांबळ. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. मार्च एंडचे वेध शहर व ग्रामीण भागातील बँका तसेच पतसंस्थांना लागले असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. कर्जमाफी पोर्टलवरती अमरावती जिल्ह्यातील 92% शेतकऱ्यांचा डेटा अपलोड. उर्वरित शेतकऱ्यांसमोर आधार अडथळा. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेत न दिल्यास शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना आता वेग आला आहे. शिखर बँक घोटाळा. अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांना क्लीन चिट मिळाली आहे. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये कर्जाचे वितरण करताना सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप प्रकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांना क्लीन चिट देण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाळ्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज. मार्च महिना सुसह्य राहण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर तापमानामध्ये वाढ होत असल्याचे देखील चित्र आहे. एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद. सध्या जर बघायला गेलं तर एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला आता नागरिकांचा प्रतिसाद बघायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. नियमांचे उल्लंघन, कमी दृश्यमानता व सुरक्षा त्रुटी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर. सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा अपघात कसा झाला तर याचा प्राथमिक अहवाल आता या ठिकाणी समोर आला आहे. नियमाचे उल्लंघन, कमी दृश्यमानता आणि सुरक्षाची त्रुटी देखील बघायला मिळाली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. काही अहवालानुसार निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता. परंतु आता हप्ता वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यामध्ये येत असून राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली, परंतु अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. साधारणतः याच मार्च महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाची बातमी. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली. 6,000 कोटींची मागणी केल्याची सहकार मंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांची कर्जमाफी आता लवकरच होणार आहे. कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला असून आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. नमो शेतकरी योजनेच्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. 2 योजनांच्या 2 हप्त्यांच्या 4,000 रुपयांकरिता आता शेतकऱ्यांना eKYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करावे. तसेच आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.